नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या ब्लॉगमध्ये. तर ट्रिप सुरू झाली. लोकमान्य टिळक टर्मिनसपासून आमची ट्रेन होती 11:45ची. आम्ही स्टेशनवर आलो. जणू ती 5:45ला जाईल, कारण इंडियन ट्रिप रूल नंबर 1, जेवढं लगेच तेवढी इनसिक्युरिटी. पण धन्यवाद युनिव्हर्सिटी मिळाली, नाहीतर आम्ही मुंबई ते रत्नागिरी योगा पोझिशनमध्ये जाऊन आलो असतो. ट्रेन सुरू झाली आणि आम्ही लगेच विंडो सीटवर जाऊन बसलो. ती काचा एकदम परफेक्ट, धूळ धुकं आणि आमची नशीब HD नाही तर हेल्थ डेफिनेशन ही. रत्नागिरीला पोहोचलो आणि आमचे ब्रेन म्हणालं हॉटेल शोधा, नाहीतर रस्त्यावर झोपावं लागलं. मारुती मंदिराजवळ आम्ही ऑलरेडी रूम बुक केले होते. तिथे गेलो. रूम बघून असं वाटलं ओके, नॉट अ ताज हॉटेल बट चालेल. नेक्स्ट मॉर्निंग आम्हाला 7ला उठायचं होतं आणि आमचा रिस्पॉन्स स्नूज, पूर्ण स्नूज. मग देव बाप्पा, काय ट्रिप आहे ही. बस मिळणं म्हणजे एक्झाम रिझल्ट वाट बघणं. पण शेवटी 9:30ची बस मिळाली आणि विंडो सीट पण मिळाली. या क्षणी आम्ही ऑफिशियली म्हणू शकतो आम्ही जिंकलो. जर्नीमधल्या चालणाऱ्या हवा, समुद्र आणि माउंटेन व्ह्यूमध्ये आम्ही सिनेमॅटिक फील घेत होतो. पण बस ड्रायव्हर फॉर्म्युला 1मध्ये जातं असं चालवत होता. गणपतीपुळेला पोहोचलो. गुगल मॅप चालू केलं. गुगल म्हणता यू टर्न घ्या, तर राईट टर्न घ्या, लेफ्ट घ्या. ओ सॉरी, आम्ही म्हटलं गुगल तू काही ड्रग्स आहेस का. रिसॉर्टमध्ये रेडी होतो असताना एकदम ड्रामा. मैत्रिणीचा ऑफिसमधून खाला. ट्रिप मूड कॅन्सल झाला, ऑफिस मूड ऑफ. आणि असं वाटत होतं वर्क फ्रॉम कोकण चालू आहे की काय. आम्ही बाकीचे बसमध्ये बसलेल्या लोकांसारखे